हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मी आहे रेश्मा कदम आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मला माहिती आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओचं थंबनेल बघूनच याला क्लिक केलेलं आहे आणि इथपर्यंत आलेला आहात. तर सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार, कारण तुम्ही माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करून दिलेले आहे, जेणेकरून माझा एक क्रायटेरिया तर कंप्लीट झालेला आहे. आता तो क्रायटेरिया मी कसा कंप्लीट केलेला आहे, म्हणजे माझे 1000 सबस्क्रायबर अगदी 2 महिन्यात मी कसे कंप्लीट केलेले आहेत तेच मला तुम्हाला सांगायचे आहेत. आणि खूप इंटरेस्टिंग मुद्दे आहेत, जेणेकरून काय होईल माहिती का, तुम्ही पण जर नवीन यूट्यूबर असाल ना तर तुम्हाला देखील खूप मदत होईल. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय देखील करा. चला तर मग सगळ्यात पहिल्या मुद्द्याला सुरुवात करते. आता हा मुद्दा म्हणजे कन्सिस्टन्सीचा. तुम्ही रोज ऐकला आहात, यूट्यूबवरती अगदी सगळेजण सांगतायत की कन्सिस्टन्सी ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा, सातत्य ठेवा. हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जर आपल्या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली नाही, अगदी शॉर्ट व्हिडिओ, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सबस्क्रायबर वाढवायचे असतील ना तर शॉर्ट व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे. आपले लॉंग व्हिडिओ जरी आठवड्यातून एकदा येत असेल, दोनदा येत असेल किंवा 2-3 दिवसातून एकदा पडत असेल ना, पण शॉर्ट व्हिडिओ रोज गेला पाहिजे. जेणेकरून काय होतं माहिती का, लोकांना माहिती होतं की हा व्यक्ती रोजच व्हिडिओ टाकतोय, तर चला मग बघूया या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे, काय सांगायचं आहे या विचारायला. मग तो काय करतो, जर आपला व्हिडिओ त्यांना आवडलाच तर ते आपोआप सबस्क्राईब करतात आणि आपले सबस्क्रायबर वाढतात. आणि यूट्यूबला देखील माहिती होतं की हा जो व्यक्ती आहे किंवा हा जो चॅनल आहे तर हा रोजच व्हिडिओ टाकतोय, याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे आपोआपच तो काय करतो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यामुळेच आपले सबस्क्रायबर वाढतात. आणि हीच गोष्ट मी देखील केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, तो म्हणजे एडिटिंग. आता व्हिडिओ आपण शूट करतो, कधीही शूट करतो आणि एडिट करताना मात्र कसाही जसा शूट केलाय तसाच टाकून देतो. असं करायचं नाही. एडिटिंग करताना आपण व्हिडिओ केव्हाही कोणत्याही वेळेस शूट केला असेल, पण एडिटिंग करताना मात्र त्याला व्यवस्थित छान सिक्वेन्सली त्याच्यामध्ये इफेक्ट द्यायचे, टेक्स्ट द्यायचे, जेणेकरून आपले एडिटिंग व्यवस्थित होईल, आपल्या व्हिडिओमध्ये छान असं प्रेझेंटेशन होईल आणि लोकांना तो व्हिडिओ आवडेल. त्यामुळं काय होईल, लोक आपला व्हिडिओ पाहतील आणि व्यवस्थित असं सबस्क्राईब करतील आणि लाँग टर्मसाठी ते सबस्क्रायबर आपले बनतील. आता त्यामुळं छान असे व्हिडिओ एडिट झाले पाहिजेत, म्हणून ही पण कारण असू शकतं माझे सबस्क्रायबर वाढण्याचं. त्याच्यानंतर तिसरं कारण म्हणजे व्हिडिओला थंबनेल, डिस्क्रिप्शन, टायटल, टॅग्स या सगळ्या गोष्टी देणं, जेणेकरून या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर यूट्यूबला हे कळतं की हा व्यक्ती सगळं काही व्यवस्थितपणे करतोय. म्हणजे आपण त्यांच्या सगळ्या काही ज्या काय म्हणतो आपण त्यांचे सगळे रूल फॉलो करतोय, त्यामुळेच तो आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आणि मग आपले सबस्क्रायबर आपोआप वाढवतात. हो की नाही? चला मग पुढच्या मुद्द्याकडे वळूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओची क्वालिटी. आपल्या व्हिडिओची क्वालिटी छान व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कारण आपण कितीही सुंदर कंटेंट बनवला, कितीही छान बोललो, पण जर आपल्या व्हिडिओची क्वालिटी अगदी लो असेल किंवा ब्लर होत असेल सारखं, तर लोक नाहीत पाहत. म्हणजे लोक थोडंसं क्लिक करतात आणि मग पुढं निघून जातात. त्यांना नाही काही गरज वाटत, कारण जर व्हिडिओची क्वालिटी चांगली नसेल तर लोक इंटरेस्टेड होत नाहीत आणि लोकांनी जर आपले व्हिडिओज बघितले नाही तर ते कसे सबस्क्राईबर करतील. त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओची क्वालिटी छान अशी सुधारायची आणि आपला व्हिडिओ अपलोड करायचा रोज, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील. त्याच्यानंतर मला वाटतं की हा मुद्दा सगळ्यात खूप महत्त्वाचा आहे बरं का, तो म्हणजे आपल्या बोलण्याची शैली. म्हणजे आपण जे बोलतो की नाही, आपण जे लोकांपर्यंत पोहोचवतो की नाही, तर ते व्यवस्थित आणि योग्य असलं पाहिजे, जेणेकरून लोकांना आपलं बोलणं आवडलं पाहिजे. मला असं वाटतं की आपल्या दिसण्यापेक्षा ना आपलं बोलणं जर योग्य, छान, व्यवस्थित बोलण्याची शैली जर चांगली असेल ना तर लोकांना आवडतो आपण आणि आपला जो कंटेंट आहे तो पण आवडायला लागतो. जरी आपल्या कंटेंटमध्ये इतकं काही व्यवस्थित एकदम इंटरेस्टिंग गोष्टी नसतील ना, केवळ आणि केवळ आपल्या बोलण्याच्या शैलीमुळं आपला व्हिडिओ त्यांना आवडतो आणि ते सबस्क्राईब करतात आपल्याला. त्यामुळं आपलं बोलणं एकदम लोकांपर्यंत पोहोचणारं, त्याच्यानंतर आवाज व्यवस्थित मोठा, आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे. त्यामुळं लोक आपले व्हिडिओ आपोआप बघतात आणि आपल्याला सबस्क्राईब करतात. त्याच्यानंतर आपला कंटेंट लोकांपर्यंत सांगायचा आहे, पोहोचवायचा आहे, त्याच्यासाठी आपली स्क्रिप्ट रेडी असली पाहिजे. हो, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मंडळी हा. म्हणजे आपल्याला काय सांगायचं व्हिडिओमध्ये हे आपलं ठरलेलं आहे, आपण व्हिडिओ शूट केलेले आहेत.
पण अगदी शॉर्ट टाकायचा असला तरी आपले व्हिडिओ शूट आहेत, पण आपल्याला लोकांपर्यंत ते कसे पोहोचवायचे. व्हिडिओ एडिटसुद्धा छान केलेला आहे, व्हिडिओची क्वालिटी पण चांगली आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण लोकांना ते सांगायचं आहे, याच्यामध्ये पण छान व्यवस्थित प्रेझेंटेशन असलं पाहिजे. त्यामुळे आपली स्क्रिप्ट रेडी असेल, अगदी तुम्ही लिहिलेली नसली तरी तुमच्या मनामध्ये ती असली पाहिजे, जेणेकरून आपली स्क्रिप्ट व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपण छान व्यवस्थित बोलून ते लोकांपर्यंत पोहोचू शकतो, जेणेकरून आपले सबस्क्रायबर आपोआप वाढतात. लोकांना आपलं बोलणं आवडतं, आपला व्हिडिओ आवडतो आणि ते सबस्क्रायबर बनतात आणि लाँग टर्मसाठी बनतात. त्यामुळं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगते. आता शेवटच्या मुद्द्यावरती पोहोचलेले आहे. शेवटचा मुद्दा सांगते ते म्हणजे सगळे जे यूट्यूबचे रूल्स आहेत तर ते फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे यूट्यूबने जे जे काही आपल्याला रूल्स सांगितलेले आहेत तर ते सगळे फॉलो करायचे, जेणेकरून यूट्यूब आपल्याला कोणतीही अडचण आणत नाही. त्यामुळे आपण आपोआप लोकांपर्यंत पोहोचतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आज जर आपल्याला यूट्यूबनं 100 लोकांपर्यंत पोहोचवलेलं असेल आणि आपण रूल्स फॉलो केले तर तो उद्या आपल्याला 200 लोकांपर्यंत पोहोचवेल, जेणेकरून आपलाच फायदा होईल आणि आपोआपच आपले सबस्क्रायबर वाढतील. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि खूप व्यवस्थित असे इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. त्यामुळे हे सगळे तुम्ही फॉलो करा आणि तुमचे सबस्क्रायबर वाढवा. आणि मी देखील माझे सबस्क्रायबर असेच वाढवलेले आहेत, त्यामुळेच माझे सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढले. आणि आत्ता सध्याला म्हणजे मी आज व्हिडिओ शूट करते ना, तर आत्ता सध्याला माझे 1140 सबस्क्रायबर आहेत आणि वाढत आहेत. आणि जास्तीत जास्त जर आपले व्हिडिओ टाकायचे असतील ना इंटरेस्टिंग, एक बोनस पॉईंट सांगते तुम्हाला, आपले व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि छान व्यवस्थित क्वालिटीचे व्हिडिओ टाकायचे असतील ना तर संडेला टाका, कारण लोक संडेला घरी असतात, ते आपल्याला स्क्रोल करत जातात आणि आपोआप ते व्हिडिओ पाहतात आणि सबस्क्राईब पण करतात. त्यामुळे हे सगळे मुद्दे तुमच्या व्हिडिओमध्ये अप्लाय करा आणि रोजच्या रोज शॉर्ट टाकत जावा आणि तुमचे सबस्क्रायबर वाढवून घ्या. मला माहिती आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.